नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी व्याकरण अभ्यासत आहोत आणि व्याकरणाच्या या भागामध्ये आपण शब्दांच्या जाती पाहत आहोत। शब्दांच्या जातीमध्ये आपण क्रियापद आणि त्याचे प्रकार अभ्यासत आहोत। या आधीच्या क्रियापदाच्या भागामध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, क्रियापद, कर्म, कर्ता यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास केला। त्यानंतर धातू साधित म्हणजेच कृदंत, धातू म्हणजे मूळ शब्द म्हणजे काय याचा अभ्यास केला। त्यानंतर आपण क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासत होतो। क्रियापदाचे एकूण 4 प्रकार तुम्हाला आहेत। त्यापैकी सकर्मक क्रियापद याचा अभ्यास आपण यापूर्वीच्या भागामध्ये अभ्यासलेला आहे की सकर्मक क्रियापद म्हणजे काय, वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं। आता क्रियापदाच्या प्रकारामध्ये क्रियापदाचा जो दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद, त्याचा सविस्तर अभ्यास आपण या सेशनमध्ये करणार आहोत। आता पाहूया आपण अकर्मक क्रियापद म्हणजे काय। आता याच्या नावावरूनच आपल्याला समजत आहे, जसं की मी सकर्मक क्रियापद म्हणजे काय याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स कर्म सहित की नाही, कर्म सहित म्हणजे सकर्मक। तसंच अचा अर्थ काय होतं, कर्म विरहित। अचा आपण अर्थ घेतो नाही। तर ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्म विरहित असतात, कर्मांची गरज तिथे नसते, त्यांना आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो। आता सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजल्यावरती हे दोन्ही क्रियापद ओळखायला तुम्हाला अगदी सोपं पडेल। ज्या क्रियापदांमध्ये कर्म असतात त्या क्रियापदांना आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो आणि ज्या क्रियापदांमध्ये कर्म नसतात त्या क्रियापदांना आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो। पाहूया याची व्याख्या काय आहे। वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो। म्हणजे एखादं वाक्य पूर्ण करण्यासाठी तिथे कर्म नसेल तरी त्याचा अर्थबोध आपल्याला व्यवस्थित होतो, त्यावेळेस आपण त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतो। जसे की उदाहरण, सूरज लिहितो। आता ह्या वाक्यामध्ये सूरज हे क्रियापद आहे आणि कोण लिहितो तर सूरज लिहित आहे। म्हणजे ह्या वाक्यामध्ये फक्त काय आहे, कर्ता आहे आणि क्रियापद आहे। म्हणजेच ह्या वाक्यामध्ये क्रियापदाला कर्माची गरज नाही। म्हणजेच हे वाक्य क्रियापद तर आहे परंतु कर्म विरहित असं हे क्रियापद आहे, म्हणून इथे आपण याला अकर्मक क्रियापद असे म्हणू। दुसरं उदाहरण समजून घेऊया। स्वरा गाते। स्वरा गाते याच्यामध्ये गाणे, गाते हे क्रियापद आहे। आता आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया। स्वरा गाते। स्वरा गाते या उदाहरणामध्ये गाते हे क्रियापद आहे आणि स्वरा हे कर्ता आहे। स्वरा ही कोण आहे, कर्ता। म्हणजे जिथे कर्म नाहीये, कर्म नसतानाही क्रियापदाचा अर्थ व्यवस्थित पूर्ण होते। म्हणजे हा अर्थ, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद गाते या क्रियापदाला कर्माची गरज नाही भासत, म्हणूनच इथे क्रियापदाला कर्म नाहीये, म्हणून आपण याला अकर्मक क्रियापद असे म्हणतो। पुढे अजून काही उदाहरणांद्वारा आपण समजून घेऊया अकर्मक क्रियापद म्हणजे काय। ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते, म्हणजेच क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते। म्हणजे तिथे कर्माची आवश्यकता नसते, मग ती क्रिया फक्त कर्त्याबरोबरच संबंधित असते।
तेव्हा आपण त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतो. म्हणजे क्रियापदामध्ये कर्म नसेल पण कर्ता असेल तरी त्याचा अर्थबोध व्यवस्थित होत असेल तर त्यावेळेस आपण त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतो. मी रस्त्यात पडलो. आता मी रस्त्यात पडलो, याच्यामध्ये पडलो ही क्रियापद आहे, क्रिया आहे आणि मी हा कर्ता आहे. पण या वाक्यामध्ये कर्म नाहीये, त्यामुळे पडलो या क्रियापदाबरोबर कर्म नसल्या कारणाने इथे हे वाक्य अकर्मक क्रियापद आहे. तो बसला या वाक्यामध्ये बसला हे क्रियापद आहे आणि तो हे काय आहे, कर्ता आहे. म्हणजे इथे कर्म नाहीये म्हणून इथे अकर्मक क्रियापद बसला, आपण याला अकर्मक क्रियापद म्हणणार. आज भाऊबीज आहे, तर याच्यामध्ये आहे हे क्रियापद आहे पण आज भाऊबीज आहे याच्यामध्ये कर्म नाहीये. हा क्रियापदाबरोबर कर्म नसल्या कारणाने इथे हे अकर्मक वाक्य आहे किंवा अकर्मक क्रियापद आहे. तो दररोज शाळेत जातो. याच्यामध्ये जातो क्रियापद आहे परंतु त्याच्याबरोबर कर्म नाहीये नसल्या कारणाने हे जातो हे अकर्मक क्रियापद आहे. ज्या क्रियापदांचा अर्थपूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता नसते त्यालाच आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ अमित हसतो. हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं उदाहरण आहे अमित हसतो. तर अमित हसतो याच्यामध्ये अमित हा कर्ता आहे आणि हसतो हे क्रियापद आहे. म्हणजेच या क्रियापदाला कर्माची गरज नाहीये आणि कर्म नसल्या कारणाने सुद्धा ह्या वाक्यामध्ये कर्ता पाशीच वाक्य सुरू होत आहे आणि कर्तापाशीच वाक्य संपत आहे आणि कर्म नसल्या कारणाने सुद्धा ह्या वाक्याचा अर्थबोध व्यवस्थित होत आहे. म्हणून हसतो या क्रियापदाबरोबर कर्म नसल्या कारणाने हे अकर्मक क्रियापद आहे. अमित हसतो याच्यामध्ये जरी कर्म नसेल तरी पूर्ण अर्थ भेटतोय आपल्याला. हसतो या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही म्हणून हसतो हे अकर्मक क्रियापद आहे. आता बघा इथे काही उदाहरणं दिलेले आहेत, आपण ते समजून घेऊया. तेजवंत फुटबॉल खेळतो. त्याच्यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे, तेजवंत हे कर्म आहे आणि फुटबॉल हे कर्म आहे. जसं की ह्या आधी आपण पाहिलेलं होतं की जेव्हा आपण क्रियापदाला कोण आणि काय हे जेव्हा प्रश्न विचारतो तर आपल्याला कर्ता आणि कर्म हे उत्तर मिळतात. मग जेव्हा कर्ता आणि कर्म हे उत्तर मिळत असतील पण आपल्याला सकर्मक क्रियापद ओळखायची आहेत, सकर्मक आणि अकर्मक. तर इथे बघा तेजवंत फुटबॉल खेळतो. खेळतो या क्रियापदाबरोबर कर्म फुटबॉल आहे म्हणजेच हे वाक्य सकर्मक क्रियापद येणार. आता इथे मी फक्त स लिहित आहे म्हणजे चा अर्थ समजून घ्यायचा तुम्ही, सकर्मक क्रियापद. तर इथे तेजवंत फुटबॉल खेळतो मध्ये कर्ता तेजवंत आहे, कर्म फुटबॉल आहे आणि क्रियापद खेळतो म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. पुढचं उदाहरण शिक्षक कविता गातात. याच्यामध्ये गातात हे क्रियापद आहे, शिक्षक कर्ता आहे आणि कर्म कविता आहे म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे कारण की कर्ता बरोबर क्रियापदाबरोबर कर्म आहे. गातात या क्रियापदाबरोबर कर्म कविता आहे म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. तर या वाक्यामध्ये कर्ता शिक्षक कर्म कविता आणि क्रियापद गातात. पुढचं उदाहरण निशा निबंध लिहिते. लिहिते हे क्रियापद आहे, निशा कर्ता आहे आणि कर्म निबंध आहे म्हणजेच क्रियापदाबरोबर कर्म आहे म्हणून हे सुद्धा सकर्मक क्रियापद आहे. कर्ता याच्यामध्ये निशा आहे, कर्म याच्यामध्ये
निबंध आहे आणि क्रियापद याच्यामध्ये लिहिते. पुढचं वाक्य बघूया. वाक्य क्रमांक 4. जोसेफ रस्त्यात पडला. तर याच्यामध्ये बघा क्रियापद काय आहे? पडला. पडला या क्रियापदाला जर आपण प्रश्न केला कोण पडला, तर याचं उत्तर मिळतं आपल्याला जोसेफ पडला. कोण पडला याचं उत्तर मिळते आपल्याला जोसेफ. पण कोण काय पडलं, काय पडलं हा प्रश्न जर विचारला तर आपल्याला याचं उत्तर मिळत नाहीये. म्हणजेच पडला या क्रियापदाबरोबर कर्म नाहीये. कारण की पडला, कोण पडला तर जोसेफ पडला. पण काय पडला म्हणजे कर्ता आहे. पण काय पडले हे जेव्हा आपण क्रियापदाला विचारतो त्याचं उत्तर मिळत नाही. म्हणजेच ह्या क्रियापदाबरोबर कर्म नाही, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. पडला हे ह्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद येणार. मग ह्या वाक्यामध्ये कर्ता जोसेफ आहे, ह्या वाक्यामध्ये कर्म नाही आहे आणि क्रियापद पडला. पुढचं वाक्य आपण जाणून घेऊया. दादा घरी आला. याच्यामध्ये आला हे क्रियापद आहे. आता आपण जर आला या क्रियापदाला कोण आले असं विचारलं तर आपल्याला उत्तर मिळते दादा आले, म्हणजे कर्ताचं उत्तर आपल्याला मिळतंय. पण काय आले ह्या प्रश्न जर आपण विचारलं क्रियापदाला तर ते उत्तर मिळत नाही. म्हणजे इथे कर्म नाहीये, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. आला हे अकर्मक क्रियापद ह्या वाक्यामध्ये आहे. कर्ता दादा, कर्म नाहीये ह्या वाक्यामध्ये आणि क्रियापद आला. पुढचं वाक्य समजून घेऊया. सुरेश उद्या पुण्याला जाईल. ह्या वाक्यामध्ये जाईल हे क्रियापद आहे आणि कोण जाईल तर याचं उत्तर मिळत आहे आपल्याला सुरेश. पण काय जाईल याचं उत्तर मिळत आहे का? नाही. म्हणजेच याच्यामध्ये कर्म नाहीये, क्रियापदाबरोबर कर्म नाही आहे. नसल्या कारणाने इथे आपल्याला हे वाक्याचा प्रकार होईल अकर्मक क्रियापद. कर्ता याच्यामध्ये सुरेश आहे, कर्म नसल्या कारणाने हे अकर्मक वाक्य आहे आणि क्रियापद आहे जाईल. तर अशा रीतीने आपण आतापर्यंत क्रियापदाचे 2 प्रकार पाहिले, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदाचा अर्थ काय की कर्म असलेले क्रियापद आणि अकर्मक क्रियापदाचा अर्थ काय होतो की कर्म नसलेले क्रियापद. आता इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाद्वारे ती वाक्य सकर्मक आहेत की अकर्मक ते आपल्याला ओळखायचं आहे. हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलेच वाक्य आहेत. सगळ्यांनी वाक्य लिहायचे आहेत आणि ते अकर्मक आहे का सकर्मक ते लिहायचं आहे. नंतर मी तुम्हाला उत्तरं सांगणार. पहिलं वाक्य आहे आई भाकरी करते. दुसरं आहे गणेश रस्त्यात पडला. तिसरा आहे उद्या दिवाळी आहे. चौथा आहे अनुराधा पत्र लिहिते. पाचवा आहे सुरेखाचे डोके दुखते. आई 6वं वाक्य आहे गाई झाडाखाली बसल्या. सगळ्यांनी उत्तर लिहायची आहेत आणि नंतर आपण उत्तर रिचेक करूया. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून ठेवायचा आहे. उत्तर लिहून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा आणि तुमचं उत्तर रिचेक करून घ्यायचं. लिहिलं का सगळ्यांनी उत्तर? चला मग आता आपण उत्तर रिचेक करून घेऊया. कोणाकोणाची उत्तरं बरोबर आहेत ते आपल्याला कळेल. पहिला आहे आई भाकरी करते. तर याच्यामध्ये बघा करते या क्रियापदाबरोबर कर्म असल्या कारणाने काय करते ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. तर काय करते? भाकरी करते. म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. तुम्हाला काय हा प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. जर उत्तर मिळालं तर समजायचं की ते सकर्मक क्रियापद आहे. गणेश रस्त्यात पडला. काय पडला याचं उत्तर मिळते का? नाही. म्हणजे हे अकर्मक क्रियापद आहे. उद्या दिवाळी आहे. तर याच्यामध्ये हे अकर्मक क्रियापद आहे. अनुराधा पत्र लिहिते. हे सकर्मक क्रियापद आहे. सुरेखाचे डोके दुखते. हे पण सकर्मक क्रियापद आहे. गाई झाडाखाली बसल्या. हे अकर्मक क्रियापद आहे. ज्यांची उत्तरं बरोबर आले असतील त्यांच्यासाठी व्हेरी गुड आणि ज्यांची उत्तरं अजून पण चुकत असतील त्यांनी थोडी प्रॅक्टिस करा
आणि उत्तरं परत लिहिण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विशेषणाचे सकर्मक आणि अकर्मक हे प्रकार पाहिलेले आहेत. पुढील विशेषणाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे, तर ते आपण पुढच्या भागामध्ये उदाहरणासहित जाणून घेणार आहोत. भेटूया पुढच्या भागात पुन्हा एकदा. धन्यवाद.